निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं फोडाफोडी करून शिवसैनिकांना भाजपमध्ये नेलं। फोडाफोडीचा पहिला अंक संपल्यानंतर आता भाजप कार्यकर्त्यांनी हाणामारीचा दुसरा अंक सुरू केलाय। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच शिवसैनिकांसह शाखा प्रमुखाला भाजपच्या माजी नगरसेवकानं मारहाण केली आहे। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिकांना मारहाण झाल्यानं ठाण्याच्या विषयाची राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आधी फोडाफोडी, आता हाणामारी। शिवसेना भाजप संघर्षाची परिणिती। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिकांना मारहाण। शिवसैनिकांच्या भाजप प्रवेशाचा धडाका काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भाजपनं ही फोडाफोडीची मोहीम राबवली होती। दिल्लीच्या हस्तक्षेपानं फोडाफोडी बंद झाली, पण आता भाजप कार्यकर्त्यांनी मारामारी सुरू केली आहे। ठाण्यातल्या लक्ष्मीनारायण सोसायटीत या हाणामारीचा पहिला अंक पाहायला मिळाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नानं लक्ष्मीनारायण सोसायटीतल्या रहिवाशांची स्टॅम्प ड्युटी 1% 100 रुपयांवर आणण्यात आली। याचा जल्लोष करण्यासाठी शिवसैनिक जमले होते। यावेळी तिथं आलेल्या भाजप कार्यकर्त्यांशी शिवसैनिकांचा वाद झाला। या वादाचं परिवसन हाणामारीत झालं। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिकांना मारहाण झाल्यानं या विषयाची राज्यभर आता चर्चा होऊ लागली आहे। शिंदे साहेबांनी जी बीएससीबी स्कीम आहे ती 1% वरून डायरेक्ट 100 रुपये वर केलेली होती आणि 100 रुपयाचा गोरगरीब लोकांना याचा फायदा होईल यासाठी आम्ही सगळं सोसायटीतली स्थानिक रहिवासी हे सर्व खाली उतरून त्याचा जल्लोष साजरा करून साहेबांना व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही ते कार्यक्रम घेणार होतो। त्याकरता त्यांनी स्थानिक नगरसेवक आहेत नारायण पवार यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला, मारहाण केली आमच्यावर। आमच्या नावावर काय अजून रजिस्ट्रेशन नाही झालेलं आहे। शिंदे साहेबांनी केलं, त्यासाठी आम्ही आभार मानतो। तुम्ही बघाल इकडे तर कंपाऊंड पण अजून काही पूर्ण झालेलं नाही। 3.5-4 वर्ष व्हायला आली, काही डॉक्युमेंट आमच्याकडे नाही आहेत। तर त्याच्यामुळे ते लोक आले आणि आमचं डायरेक्ट मारहाण चालू केली। सर्व एक हे झालं, शाखा प्रमुखला मारलं, मला मारलं। मग आम्ही आमच्या सेफ्टीसाठी पोलिटिशनला जाऊन एनसी नोंदवलेली आहे। भाजपनं हे आरोप फेटाळले। भाजप नेहमी युती धर्म पाळत आलाय। काही लोक श्रेय घेण्यासाठी विनाकारण वाद निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला। तुम्हाला धक्काबुक्की केली असेल, काय केलं हे चुकीचं आहे। माझं पण चुकीचं असेल, जल्लोष करताना त्यांची जर धक्काबुक्की जर केली तर बघा, तुम्ही व्हिडिओ बघा ना। जर तिथे कोणी त्यांनी काढला असेल ना जल्लोष करताना, व्हिडिओ तर करणार ना ते। त्या पक्षाचे लोक जल्लोष करत असतील तर व्हिडिओ काढतीलच आणि दाखवतील लोकांना का बघा आम्ही जल्लोष केलाय, करू शकता ना ते। पण तुम्ही धक्काबुक्की केली, हे केली, हे स्टंटबाजी। इलेक्शन आलं का हे स्टंटबाजी असते। ठाण्यातल्या या वादाचे राज्यभर पडसाद उमटले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी शिंदेंच्या शिवसैनिकांना झालेल्या मारहाणीवरून शिवसेनेला टोले लगावले। भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांना मारलं। आजोबाई बाई हुडॉन बोलणारे गेले कुठे? बापरे, चांगलं आहे। मी त्याला समर्थन नाही देत, पण जे चाललंय ते चांगलं चाललंय। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनीही ठाण्यातल्या मारहाणीची गंभीर दखल घेतली आहे। झालेली घटना गंभीर असून याची पक्ष पातळीवर चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानशिरात लगवल्याची माहिती समोर येत आहे। नाही, जरा त्याची दखल आम्ही घेऊ आणि योग्य कारवाई करू। मुंबई ठाण्यात शिवसेनेचा दरारा होता। शिवसैनिक आणि शाखा प्रमुखावर कोणी हल्ला करणं आणि त्याला मारहाण होणं याची कोणी कल्पनाही करू शकत नव्हता। पण ठाण्यात तेही एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मित्रपक्ष भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना मारहाण केली आहे। अजून तर महापालिकेची निवडणूकही जाहीर झालेली नाहीये। निवडणुकीपर्यंत हा वाद किती टोकाला जाणार याची कल्पनाही न केलेली बरी। शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे।